नमस्कार. माझे नाव शिवानी अभिषेक पाटील. मी सध्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2 म्हणून काम करत आहे. आणि जी मराठी न्यूजने जो उपक्रम चालू केलेला आहे 3 वर्षापासून, आणि या वर्षीची त्यांची जी संकल्पना आहे ती दुर्गा तोह महादेव, यासाठी आमच्या जोडीला संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आजकालची स्त्री म्हणजे एक देवीच आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये देखील स्त्रीला देवीचा मान दिलेला आहे. स्त्री अशी आहे की जिथे ज्या मातीत असते तिथे ती उगते आणि तिथं फुलते आणि तिचं सामर्थ्य दाखवते. आणि त्या पद्धतीने तुमची जी संकल्पना आहे ती दुर्गा तो महादेव, तर त्या म्हणजे स्त्रीला एका पुरुषाची देखील जोड लागते किंवा सोबत लागते असं मला वाटते. ॲक्च्युली घर चालवणं हे दोघांचं काम असतं. दोघांचा साथ असला तर ते एकदम सुरळीतपणे चालतं. आणि दुर्गा आणि महादेवाचं पण संगम तसंच होतं, म्हणून ही म्हणजे त्यांनी सृष्टी घडवली. त्यांच्या दोघांचं एक विचार होता, त्यांच्या दोघांचे आचार विचार पण सारखे होते. शंकराला तेवढाच सपोर्ट होता दुर्गेचा, जेवढा दुर्गेचा शंकराने दुर्गेला केला. आणि तसंच आम्ही आमच्या रोजच्या जीवनात एकमेकाला सपोर्ट करत राहतो. देव शंकर आणि दुर्गा हे आपल्याला एक स्रोत असतात इन्स्पिरेशनचे. त्यांना इन्स्पायर करूनच आम्ही दोघांनी आमचा संसार पुढं चालवतोय. आमचं लग्न होऊन आता 1.5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि माझी जी पहिली पोस्टिंग होती ती माझी वर्ध्याला होती. तेव्हा अभिषेक माझ्यासोबत वर्ध्याला, तिथे त्यांनी माझ्यासाठी जॉब केला HDFC लाईफमध्ये. आणि खरंच त्यांनी मला खूप प्रचंड सपोर्ट केलेला आहे. आणि जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्या प्रत्येक टप्प्यावरती मी तुझी साथ देईन, मग ते काही पण प्रॉब्लेम असू दे, मी कायम तुझ्यासोबत असेल. आणि आत्ता या दिवसापर्यंत देखील मला असं जाणवलं नाही की त्यांनी मला कधी सपोर्ट केलं नाही. ते प्रत्येक टप्प्यावरती माझ्यासोबत असतात. किती पण अडीअडचण येऊ किंवा माझ्या ऑफिसमध्ये पण काही प्रॉब्लेम येऊ किंवा मग वैयक्तिक लाईफमध्ये पण ते कायम मला सपोर्ट करतात. ॲक्च्युली आम्ही वर्ध्याला राहत होतो. तिथे वर्षभर आपला एरिया सोडून, आपलं घर सोडून, आपला सगळा व्यवसाय सोडून आम्हाला दोघांना अनफॉर्च्युनेटली वर्ध्याला वर्षभर राहावं लागलं. आणि आमचे खूप प्रयत्न चालू होते इकडं येण्यासाठी. तर जेव्हा वडिलांनी खूप प्रयत्न केले, मम्मीने सपोर्ट पण केला खूप की तुम्ही टेन्शन घेऊ नका, इकडं काही गरज नाही. पण आम्हाला दोघांना खूप असं वाटत होतं की आपण आपल्या घरच्यांसोबत नाही आहे. जेव्हा आम्हाला कळालं की तुमची इकडं ट्रान्सफर झाली, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आणि आमच्या डोळ्यात अश्रू आले. आम्ही जेव्हा तिकडे वर्ध्याला माझी पहिली पोस्टिंग झाली तेव्हा आम्ही आमचा जो एरिया सोडून खूप म्हणजे विदर्भामध्ये आम्ही फर्स्ट टाइम तिकडे गेलेलो. तर म्हणजे काहीच अनुभव नव्हता आम्हाला, बाहेर राहण्याचा जास्त अनुभव नाही दोघांना. आणि तिकडे राहिलो आणि 1 वर्ष आम्ही तिकडे होतो. आणि आम्ही दोघंही खूप वाट बघत होतो की कधी तिकडे ट्रान्सफर होईल असं. आम्ही दोघांनी तिकडे म्हणजे दोघं जण होतो पण आम्ही खूप सपोर्ट केलं तिकडे एकमेकांना. जे जे तिकडे प्रॉब्लेम्स आले ते आम्ही दोघं मिळून सॉल्व्ह केले. आणि म्हणजे आमचं लग्न झालं आणि लगेच आम्ही तिकडे गेलो. तरी पण आम्ही तिकडे जे जे प्रॉब्लेम्स येतील, दूर सिटीमध्ये राहून पण आम्ही जे जे नवीन लोकांशी आमची ओळख झाली, तिथे पण काही संबंध तयार केले आम्ही. आम्ही तिथे सोसायटीमध्ये राहत होतो, तिथे देखील आम्ही सगळ्यांशी आमची ओळख झाली. आणि खरंच छान एक्सपिरियन्स होता. पण तरी पण आम्हाला ह्या एरियामध्ये आमच्या लोकांमध्ये यायचं होतं. आणि आम्ही म्हणजे माझे सासू-सासरे खूप प्रयत्न करत होते इकडं ट्रान्सफर करून घेण्यासाठी. तर आम्ही दोघं पण खूप वाट बघत होतो की कधी आम्ही तिकडे जाऊ. पण देवाची कृपा होती आणि देवीने खरंच आम्हाला सपोर्ट केला आणि आमची बदली इकडे झाली. जेव्हा आम्हाला ते समजलं तेव्हा खरंच आम्हाला दोघांना खूप आनंद झाला आणि तेव्हा आमच्या डोळ्यात अश्रू आले. आयुष्यामध्ये आपण जेवढं पण आपल्या लाईफमध्ये अडचणी येतात किंवा जी परीक्षा असो, त्याचा प्रत्येक टप्पा हा महत्त्वाचा असतो आणि त्यातूनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. आता एखादी परीक्षा द्यायची म्हटल्यावरती त्यासाठी कायम एक मोटिवेशन लागतं की जे आपण आपल्या घरच्यांकडून घेत असतो. मी माझ्या आई-वडिलांना कायम दुसऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करताना बघितलं आहे. माझे वडील देखील नोकरी करतात.
त्यांनाही मी कायम नोकरी करताना प्रामाणिकपणे नोकरी करताना बघितले. त्यामुळे मला कायम असं वाटायचं की त्यांच्या वागणुकीमधून आई-वडिलांसाठी मी पण त्यांच्यासारखंच काहीतरी करावं. मी जलसंपदा मध्ये काम करताना मला कधी-कधी बऱ्याच अडचणी येतात. मग पण मी त्या अडचणींना अडचण न समजता एक संधीच समजते. कधी-कधी ॲक्चुअल साईटवर काम करताना आपण थोडं स्ट्राँग पण लागतो. कारण जलसंपदा विभाग हा डायरेक्ट शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनींना आम्ही पाणीपुरवठा करतो. जेव्हा पण नदी-नाल्यांवरची कन्स्ट्रक्शनची कामं असतात, तेव्हा ॲक्चुअल आपल्याला तिथे जावं लागतं आणि तेव्हा आपल्याला खरं खूप स्ट्राँग राहावं लागतं. त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाचा आधार खूप महत्त्वाचा असतो आणि मला माझं जे कुटुंब आहे ते खूप जास्त सपोर्ट करतं असं मला वाटतं. माझे सासू-सासरे झालं हे मला कायम सपोर्ट करतात. घरातलं काही काम असलं तरीही माझ्या सासूबाई अन्नपूर्णा आहेत, त्या कायम मला सपोर्ट करतात आणि खूप समजून घेतात. त्याच पद्धतीने मला काही अडचण आली तर मी अभिषेकला सांगते. तेही मला त्याच्यावरती खूप सारे सोल्युशन देतात आणि त्याच पद्धतीने घरकाम आणि कार्यालयीन कामे आपण बॅलन्स करणं थोडंसं कधी-कधी टफ जाऊ शकतं आपल्याला. पण आपल्याला घरचा सपोर्ट असेल ना, तर आपण काहीही करू शकतो असं मला वाटतं आणि आपलं कोणतेही स्वप्न अचीव्ह करू शकतो. आता परत तेच की कुटुंब आणि आपलं जे काम आहे ते शासकीय काम झालं, हे बॅलन्स करणं, म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि आता आपल्याला लग्न झाल्यानंतर आपल्या सासू-सासऱ्यांच्या रूपात आपल्याला आपले दुसरे आई-वडील भेटत असतात, की त्यांचा आपल्याला खूप जास्त सपोर्ट असतो आणि माझे सासू-सासऱ्यांनी मला कधीच घरी बसून राहा असं कधीच नाही सांगितलं. त्यांनी कायम मला हेच सांगितलं, की "तू तुझ्या स्वप्नांसाठी किंवा आम्हाला दोघांना पण, की तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काहीही करा, संघर्ष करा आणि कायम स्ट्राँग राहा." त्याच पद्धतीने अभिषेक देखील मला खूप जास्त सपोर्ट करत असतात. ते मला कधीच म्हणजे कोणत्याच गोष्टीला मला अ, नाही नाही म्हणत, की "तू हे करू नको, तू ते करू नको." त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे आणि पूर्ण फॅमिलीचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे आणि मी खरंच खूप भाग्यशाली आहे, की मला म्हणजे असे आई-वडील, सासू-सासरे आणि असे हसबंड आहे. आपण शेती करतो तर त्याच्यासाठी जे रोप आणतो त्याला चांगलं संगोपन करतो, त्याला वाढ करतो, त्याला चांगलं खत-पाणी घालतो. त्याचप्रमाणे आपलं रोजचं जीवन असतं. त्याचप्रमाणे आपण जर डोळ्यापुढं ठेवलं, की आपला रोजचा संसार आहे, तो पण एका रोपासारखाच समजला, तर आपण त्याच पद्धतीने त्याला एकदम छान पद्धतीने घडवू शकतो आणि आपण आपल्या परिवाराला पण खुश ठेवू शकतो. मी आणि शिवानी कायम एकमेकाला तसंच सपोर्ट करत राहिलोय आणि इथून पुढं पण तसंच सपोर्ट करत राहू. ॲक्च्युली मी खूप नशीबवान समजतो स्वतःला, की मला MPSC पास बायको मिळाली. ती म्हणजे कायम मला समजून घेते प्रत्येक गोष्टीत. तसं पण माझं पण कर्तव्य असतं, की मला तिला समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. म्हणजे बाई ही तिचं घर सोडून आपल्या घरी आलेली असते. तिचं कर्तव्य म्हणून आपलं सगळं पार पाडत असते. तसंच आपली पण तेवढंच जबाबदारी असते, की तिला तिच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी. तर मला खूप नशीबवान ठरतो मी आणि तो पण खूप छान आहे, की मी एक शेतकरी कुटुंबातून आणि मी स्वतः शेती करत असताना मला माझ्या घरच्यांचा, माझ्या आई-वडिलांचा खूप सपोर्ट मिळाला. माझे वडील कायम माझ्या पाठीशी असतात. ते म्हणतात, की "तुला जे काही अपॉर्च्युनिटी येतात ते तू बघत राहा. मी शेती बघून घेईल. तू पण शेती शिकून घे. साईड बाय साईड तू बाकीचे पण गोष्टींमध्ये लक्ष दे." माझे वडील खूप सपोर्टिव्ह आहे या गोष्टींमध्ये आणि ते असे शेतकरी इथून पुढे झाले पाहिजे, एवढे म्हणजे ब्रॉड विचार असणारे. तरच आपला देश पुढे जाईल, की त्यांना कळतं की स्त्रीचं किती काम आहे घराला कॉन्ट्रीब्युशन करायचं किंवा या देशाला पण कॉन्ट्रीब्युशन करायचं. आणि त्याचबरोबर त्यांची विचारसरणी खूप ब्रॉड आहे. म्हणजे त्यांच्यासारखी विचारसरणी जर सगळ्यांचीच झाली तर हा देश खूप पुढे जाईल. आजकाल ऐकू येतं की मुलींना शेतकरी नवरा नको असतो किंवा ते जास्त नोकरीवाल्यांनाच प्रेफरन्स देत असतात. त्यांना असं वाटतं की
सिटीमध्ये राहिलं पाहिजे आणि म्हणजे नोकरीवाल्यासोबतच लग्न केलं पाहिजे. पण मला असं वाटतं की शेतकरी ही मुलगा आपल्याला तेवढाच सपोर्ट करू शकतो आणि शेतकरी जरी असला, पण शेतकरी हा आपला देश तर कृषीप्रधान आहे. शेतकरीच हा आपला मेन सेंटर आहे की तिथून त्यांनी जर काही शेतात पिकवलंच नाही, तर ते आपल्याला म्हणजे आपल्यापर्यंत कसं काय येईल? नोकरदार तर तेव्हा उपाशीच राहील ना. सो मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणता की नोकरीदार पाहिजे किंवा नोकरी असेल तरच मी लग्न करेल, हे मी आव्हान करते की असं काही नसतं. आता आमची फॅमिली पूर्ण शेतकरी आहे. माझे सासरे अभिषेक, माझे हसबंड शेतकरी असून सुद्धा मला म्हणजे वाटतच नाही की ते शेतकरी आणि इतकं सपोर्ट करतात ते मला की म्हणजे त्यांचे खूप ब्रॉड माइंडेड विचार आहेत. त्यांना असं वाटतं की नवीन-नवीन क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे गेलं पाहिजे. माझे सासरे तर आम्हाला नेहमी म्हणतात की तुम्ही अजून अभ्यास करा. अ, अजून तुम्हाला काही करायचं असेल, एक्झाम द्यायची असेल तर त्या मी कायम सपोर्ट करेन. म्हणजे बघा इतकं मोठं एक्झाम्पल आहे की इतकं सपोर्ट भेटतो शेतकरी कुटुंबाकडून आपल्याला आणि खरंच त्यांचे नोकरी बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण बघितले पाहिजे आणि त्यांना त्यांचे संस्कार, त्यांचे गुण बघून आपण लग्न केलं पाहिजे. सो मी त्या मुलींना आवाहन करते की खरंच तुम्ही हा विचार बदलला पाहिजे. शेतकरी कुटुंब असूनही आपल्याला तितका सपोर्ट भेटू शकतो. इनफॅक्ट खूप सपोर्ट भेटतो. आजकालचे शेतकरी देखील शिकलेले आहे आणि बरंच सपोर्ट करताय. सो तुम्ही त्यावर विचार केला पाहिजे असं मला वाटतं. माझ्या आयुष्यामध्ये अभिषेक महादेव म्हणूनच मला लाभलेले आहे. एक परफेक्ट पार्टनर कसा असावा किंवा एक उत्तम जोडीदार कसा असावा याचे हे परिपूर्ण उदाहरण आहे, असं मला वाटतं. सर्वात मोठी शक्ती त्यांनी मला दिली ती म्हणजे आत्मविश्वास. ते मला त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे मला असं वाटतं की मला लाईफमध्ये कोणता पण प्रॉब्लेम आला ना, तरी पण मी त्याच्यावरती सोल्युशन काढू शकते. मी आता अजिबात घाबरत नाही कारण की ते कायम माझ्यासोबत असतात. जेवढा महादेवाला दुर्गेचा सहवास लाभला तेवढाच शिवानीचा या अभिषेकला सहवास लाभलाय. तिचा सपोर्ट माझ्यासोबत कायम असतो. म्हणजे तिचं इतकं म्हणजे सपोर्ट असतो मला प्रत्येक गोष्टीला की म्हणजे ते शब्दात रचूच नाही शकत. म्हणजे तिच्यासाठी मी खूप आभार आहे. तिने जे माझ्यासाठी सॅक्रिफाईस किंवा काही जे केलं आहे आणि सपोर्ट पण करत राहिली ती कायम मला. तर अशी दुर्गा आणि महादेव जर लाभले या पुढच्या पिढीत तर मग ही सृष्टी तशीच खूप सुरळीत आणि खूप आनंदी राहील. आता भरपूर आपल्याला प्रकरणं समोर येतात डिवोर्स वगैरेचे किंवा असं पण कळतं की काही जणांनी मर्डर पण होताना दिसतंय आपल्याला. एकदम विचित्र दृश्य टीव्हीवर रोज आपल्याला दिसत असतं. म्हणजे हे एवढं पवित्र बंधनात लोक एकदम आपल्या भारतीय संस्कृतीला म्हणजे एकदम खालच्या दर्जा दाखवत आहे. ह्या गोष्टीला आळा बसण्यासाठी स्त्रीचं आणि पुरुषाचं खूप मोठं योगदान असतं की एकमेकाला समजून घेणे, प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक परिस्थितीत एकमेकाला साथ देणे हे खूप मोठी गरज आहे आजच्या येत्या पुढच्या पिढीला. जसं शिवानीने मला कायम सपोर्ट करत राहिला. आजकाल असं कळतं की आपल्याला शेतकऱ्यांची लग्न नाही होत, शेतकऱ्यांना मुली नाही देत. त्या एवढ्या कठीण परिस्थितीत शिवानीने माझा साथ दिला. शेती किंवा दुसरा काही धंदा करायचा असेल तरी ती मला खूप सपोर्ट करते. म्हणजे अशी मुलगी किंवा अशी दुर्गा या नवीन युगात आली आहे. तर अजून हे संपलेलं नाही. आपण नव्याने परत हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीला दिशा दाखवू शकतो आणि दुर्गा आणि महादेवाचं जसा सहवास येतो परत आपण पवित्र करून आपलं भारतीय संस्कृती जगात परत एक नंबर आणू शकतो. मला असं वाटतं की आजकाल ज्या घटना घडतायत त्या घटना यासाठी घडताय की लाईफ पार्टनर एकमेकांना तेवढं अंडरस्टँडिंग नाही आहे आणि ते तितकं एकमेकांना समजून नाही घेत. मला पर्सनली असं वाटतं की लाईफ पार्टनर जे असतात त्यांनी एकमेकांना रिस्पेक्ट केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रत्येकाच्या मतांना तेवढंच रिस्पेक्ट दिला पाहिजे. असं नाही की हे मत माझं आहे, मत तेच बरोबर आहे असं नाही. दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे आणि म्युच्युअल डिस्कशन करूनच त्याच्यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे.
आणि एवढंच नव्हे तर आता एकमेकांची आवड जरी वेगळी असली, म्हणजे एकाला हे आवडत असेल, एकाला हे, तरी पण एकमेकांसाठी थोडंफार कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे आणि पुढच्याला आनंद कशात आहे, ते ते आपण थोडं कॉम्प्रोमाइज केलं, तर तो व्यक्तीही देखील आपलं म्हणजे नंतर आपल्यासाठी तितकंच करतो, मला असं वाटतं. आणि अभिषेक कायम म्हणजे आमच्या दोघांमध्ये मी जरा अ, चिड-चिड करत असली तरी पण ते एकदम शांत राहतात आणि त्यांना माहीत असतं की लेडीज म्हणून थोडी चिडचिड होऊ शकते, कारण की लेडीजचा स्वभाव चिडका असतो. पण ते कधीच चिडत नाही किंवा म्हणजे प्रत्युत्तर नाही करत कोणत्या पण गोष्टीला. शांत राहून घेतात, कारण त्यांना माहिती आहे थोड्या वेळात शांत होऊन जाईल असं. सो मला असं वाटतं की एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग, प्रेम आणि कायम असं एक छान बॉन्डिंग पाहिजे प्रेमाची, की हा व्यक्ती आपलाच आहे. काही झालं तरी आपल्याला म्हणजे हा व्यक्तीच आपल्यासोबत कायम आहे आणि तेवढंच त्याला सपोर्ट केलं पाहिजे आणि असं मला वाटतं. आणि जेव्हा हे खरंच सक्सेस होईल आणि हे दुर्गा महादेव असे बरेच आणि असे बरेच एक्झाम्पल आहे अजून, की खरंच ते कपल्स खूप एकमेकांना सपोर्ट करतात. जेव्हा अशा खूप सारे दुर्गा महादेव म्हणजे होतील, तेव्हाच आपली संस्कृती एक नंबर होईल आणि परत अशा घटना आपल्याला घडताना दिसणार नाही आणि तेव्हाच जी मराठी न्यूज तुम्ही जी संकल्पना मांडली आहे, ती सक्सेसफुली मला असं वाटतं की पूर्ण होईल. तुम्ही खरं खूप चांगली हे राबवताय. तुम्ही असे जे काही कपल्स आहे त्यांचं म्हणजे तुम्ही रोजचं जीवन किंवा त्यांचे मतं समाजासमोर आणून तुम्ही फार चांगलं योगदान करताय. याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू.